चला नमस्कार. लक्षात घ्या, अलीकडं प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. नेता खुर्चीवर बसलेला असतो आणि त्याचा उतावीळ कार्यकर्ता माईक हातात घेतो, भुसकून काहीतरी बोलून जातो आणि अख्ख्या शहराची शांतता दुभागून टाकतो. तर ह्या काळात नेत्याचं बी काम आहे माईक कोणाच्या हातात आहे ते नेमकं काय बोलायलं याची तपासणी करणं, याच्यावर नजर ठेवणं. नाही तर व्हायला काय माहिती का, सकाळी उठलो, शाळेत गेलो, शाळेत जाताना भारत माझा देश म्हणलो आणि 12 वाजता धुऱ्यावरले भांडणं, 6 वाजता डोके फोडाफोडी, 9 वाजता राजकीय लोक मधात जाणं आणि पोलीस स्टेशनवरून मॅटर घरी येणं आणि पुन्हा सकाळी भारत माझा देश होणं, हे गेली वर्षानुवर्षे या देशात चालत आले. म्हणून निर्वाचन आयोग काय करते, निवडणुकीच्या कालावधीमध्ये मतभेद असावे मात्र मनभेद असता कामा नये. म्हणून तुम्ही एकमेकावर टीका टिप्पणी कोणत्या लेवलवर कशी करावी, त्याच्यानंतर या देशामध्ये स्त्रीचा सन्मान व्हावा, ह्या प्रत्येक गोष्टी पाहिल्या जातात. मात्र कधी काही उतावळे नवरे गुडघ्याला बासिंग आणि मग कोणाला काही कळत नाही, याचा परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागतो. तर या आचारसंहितेच्या काही नियमावलीवर आपण प्रकाश टाकणार आहोत. पहा, ही आचारसंहिता आहे. मग या आचारसंहितेमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट काय आहे की ते तुम्हाला सांगायचं आहे. सर्वसाधारण सूचना पहा, लक्षात घ्यायच्यामध्ये काय असते. तर निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील, परंतु नवीन कामाची सुरुवात करता येणार नाही. आता उदाहरणार्थ दुष्काळ पडलेला आहे, त्या ठिकाणी जो नेता होता तो समजा अन्नधान्य वाटप करत असेल तर त्याला ते करता येईल, तशी परिस्थिती असेल तर. त्यानंतर पहा, पूर, आवर्षण, रोगांची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी पारा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरू करता चालू ठेवता येईल. बरोबर आहे, कारण राज्यघटना कलम 21 इथे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचं स्वातंत्र्य, मरण्याचं नाही. तुला मरता येत नाही, जरी तू रोगर घेण्याचा प्रयत्न केला तर 9 जागी तुला नळ्या टाकल्या जातात, तुडू तुडू तो हाणल्या जाते आणि पुन्हा तुझ्या जिंदगीत मरण्याचा विचार येत नाही. म्हणून तो काम आहे की अशी परिस्थिती निर्माण झाली असेल आणि एखादा नेता जो उभा असेल किंवा या अगोदर सन्माननीय त्या पदावर कार्यरत असेल तर त्याला त्या गोष्टी चालू ठेवता येतात. पण चला, या गोष्टीवर आपल्याला प्रकाश टाकण्याची गरज नाही. आपण महत्त्वाच्या गोष्टी की नेमकं काय आहे बाबा. हां, पहा आता, यस, हां, ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टीवर आपल्याला विचार करायचा. यस, पहा आता, पहा आदर्श आचारसंहिता. एक मिनिट. हां, यस, पहा ह्या लय मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्या आपल्याला कळणं गरजेचं आहे. पहा, हां, आता याच्यामध्ये हा जरासा पॉईंट गरजेचा आहे. कोणताही मंत्री किंवा उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षामध्ये मतमोजणीच्या जागी प्रवेश करता येत नाही. आताच्या काळात जो कोणी नेता आहे, ज्या मतातील कोणी कधी विचारलं नाही, तिला उचलण्यासाठी 4 कार्यकर्ते, तिच्यासाठी गाडी, बापा तिला बटन दिसणं, तिचं बटन दाबायला लोक तयार होतील, तर ते ओळखणं ते तुमचं काम आहे. आम्ही काय कुठल्या पक्षीचे आहे ना, कुठल्या पक्षाचे सतरंजा उचलणारे निष्ठावान कार्यकर्ते नाहीत. आमचं काम आहे जे खरं आहे ते बोलणं, काळाची गरज आहे आणि ते बोलावंच लागेल. पहा, त्यानंतर उमेदवारांनी केलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी त्याच्या घरासमोर निदर्शने धरणे करता येणार नाही. पहा, तुम्हाला त्यांनी काय नाही केलं हे सांगायचंय, त्याच्यानंतर त्याच्या वैयक्तिक जीवनावर तुम्हाला बोलायचं नाहीये. समजा त्याचे 2-3 ठिकाणी टिपणं आहेत, तुम्हाला त्याच्याशी घेणदेण नाही. तुमचं जे काम आहे त्या कामाबद्दल बोला. तुमच्या पक्षाची जी काही निविदा सूचना असेल, तुमच्या पक्षाचा जाहीरनामा असेल, तुमच्या पक्षानं जे घोषित केलेल्या गोष्टी असतील त्या तुम्ही बोला. पण इतराच्या वैयक्तिक खाजगी जीवनावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तू असा आहे, तसा आहे, ती तशी आहे, हे असं आहे, हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. त्यानंतर खाजगी व्यक्तीच्या जागेवर भिंत, वाहने इत्यादी मालकीच्या लेखी परवानगीशिवाय ध्वजदंड लावता येणार नाही. तुमच्या पक्षाचा जो बी ध्वज असेल तो वैयक्तिक कोणाच्या घरावर बळजबरी लावता येणार नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची. त्यानंतर कार्यकर्त्यांना जे आपण ध्वज देणार त्या ध्वजावर राष्ट्रीय प्रतीक असणार नाहीत. त्यानंतर भारताचा राष्ट्रध्वज वापरता येणार नाही, कारण आपला कार्यकर्ता उतावळे असेल, तो 90 हाणेल आणि तिथं आपल्या देशाच्या प्रतीकांचा अवमान होईल. म्हणून ते राष्ट्रीय प्रतीक तुम्हाला तिथं वापरता येणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचा वापर पक्षाचा ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाणा लावण्यासाठी, सूचना चिकटवण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी करता येणार नाही. आवर्जून महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे तुम्हाला करता येत नाही. आवर्जून पहा. त्यानंतर काय बाबा, विना परवानगी लावलेले प्रचाराचे पोस्टर, बॅनर, राजकीय झेंडे, राजकीय नेत्यांचे नावे, फोटो आचारसंहिता लागून झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने तात्काळ काढावेत. म्हणजे तुम्ही एखादा कार्यक्रमासाठी तुमचा गुटगुटीत फोटो, तुमच्या सोबतचे 10-15 जण आहे ना,
हे पाहू पाहू पहिलेच लोक बोर झालेले असतात, तर हे फोटो निवडणुकीच्या कालावधीत तरी काढून टाका आणि जरासं त्या शहरातल्या लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या. कारण तुम्हाला पाहू पाहू लोक बेजार झालेले असतात. याचं उद्घाटन त्याचं उद्घाटन आहे ना, कचकच कांदा कापताना आणलेल्याचं उद्घाटन, तर त्यावेळेस काय होईल बाबा की लोक बोर होऊ नयेत म्हणून ते काढून टाका. ते काम कोणाचे? स्थानिक स्वराज्य संस्थेचे. तुमच्या विकास कामाचं असेल, तुमच्या उद्घाटनाचं असेल, तुम्ही एखाद्या दुकानाची ओपनिंग केली असेल, काही करा. ते वैयक्तिक तुमचे बॅनर, जेणेकरून तुम्ही लोकांना प्रलोभन करण्यासाठी, तुम्ही लोकांना आकर्षित करण्यासाठी त्या माध्यमाचा वापर होत नाही असा अर्थ होऊ नये म्हणून तुम्हाला ते काढावे लागतील. 72 तासात सर्व खाजगी जागेतील काढावे लागतील. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा असतील त्या मार्गावर रॅली जात असेल अशा ठिकाणाहून इतर पक्षांना परवानगी दिली जाणार नाही. म्हणून पहा, फॉर्म भरताना आज एकानं भरला, उद्या दुसरं भरणार आहे, उद्या तिसरं भरणार आहे आणि 29-30 तारखेला क्लोज होणार आहे. नंतर मग तारीख 23 तारीख 23 तारखेला निकाल आणि मग तुम तुम्हारे ठिकाने पे मैं मेरे ठिकाने पे, बाकी का जो चल रहा है वो चलेगा. यस, हमारे आंदोलन, हमारे मोर्चे, हमारे पेपर फुटी, हमारे बच्चे है ना, पुलिस भरती, मोकार धिंगाणा, फेक गोला और चले ग्राउंड को. हाँ, तर पास संबंधित प्राधिकरणांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांची परवानगी स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्था, सणासुदीचे दिवस, परीक्षेचे दिवस इत्यादी लक्षात घ्याव्या लागतील. तुमच्या मनात तुम्हाला रॅली करता येत नाही कारण तुम्ही फॉर्म भरला, दुसरा तुमचा प्रतिस्पर्धी फॉर्म भरेल, तुम्ही बढियापैकी कारीमध्ये राहणार, एसी गाडीत राहणार, बिस्लरीचं पाणी पिणार, पण जे उतावळे कार्यकर्ते ते एकमेकाला दनादन हाणणार. त्याच्यामध्ये कोणाचं तरी अख्खा जिंदगी गेलेली असते. 5-10 हजाराच्या भांडवलात एखादी टपरी टाकली असती, टपरी तुम्ही फोडणार, म्हणजे त्याचाही कार्यक्रम करणार, तुमचाही कार्यक्रम करणार, तुमच्यावर 144 लागू होणार, तुम्हाला अटक होणार. त्याच्यानंतर नेता निवडून येणार, तो गुलालात बढियापैकी नाचणार आणि टग्या 4-5 महिन्यात तू हा बाप तुला सोडायला येणार. तर त्यावेळेस तो काम आहे. ह्या गोष्टीच्या थोड्या काही संदर्भ तुम्हाला लक्षात घ्यावा. 2 गटात धर्मात जातीत तणाव निर्माण होईल अशा स्थानिक ज्वलंत विषयावर भाष्य करू नये. सर्वात अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट, हा भारत माझा आहे, तो टिकला पाहिजे. इथं जातीवर, धर्मावर, वैयक्तिक व्यक्तीच्या खाजगी जीवनावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमचा धर्म किती श्रेष्ठ हे तुम्ही सांगा, मात्र इतर धर्म कसे नीच आहेत, तुच्छ आहेत हे म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही. ज्याला त्याला त्याचा धर्म प्रिय आहे, ज्याला त्याच्या धर्माच्या धार्मिक आस्था, पूजा, विधी, आराधना आणि ज्या चालीरीती, रूढी, परंपरा, संस्कृती असेल त्या जपण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला आहे. म्हणून तुम्हाला इतरांच्या धर्मावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाहीये. ही महत्त्वपूर्ण गोष्ट. भाषण कर, तू विकासाबद्दल बोल, तू या नेत्याबद्दल बोल, सहज तुझ्या हातात माईक आलाय, तू हे कुठाने सांग, पण याला त्याला, त्याच्या जातीला, याच्या जातीला आगाव काहीतरी बोलून वातावरण दूषित करण्याचं काम तू करू नको. नाही तर बाजूला पोलीसवाले उभे असतात आणि आचारसंहितेमध्ये तिच्याकडे पद नसते, त्याला मारायचा बिनधास्त अधिकार आहे. सध्या आप भारत में डॉन कौन है? तो ओनली पुलिस. आप सत्ता किसकी है? तो पुलिस की है. आप कोई नेता नहीं, कोई नहीं है, ये ध्यान में रखो. पहा, इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांचे कार्यकर्ते यांच्यावरील टीका, त्यांचे धोरण, त्यानंतर लक्षात घ्या की कार्यक्रम पूर्वीची कामगिरी, हे तुम्ही बोला. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांचे कार्यकर्ते यांच्यावर टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याविषयी संबंधित असावी, निराधार आरोप नसावेत. त्यांनी समजा एखादा निधी आणला, डांबर गायब केले, सिमेंट रोड गायब झालाय, संडाचं छतच गायब झाले, तर तो काम त्याच्यावर बोलावं. जे त्यानं आणलंच नाही त्याच्यावर बोलू नाही. त्याच्यानंतर त्याच्या चरित्र्यावर बोलू नाही, बिनाकामी त्याच्या चारित्र्यावर बोलू नाही, बिनाकामी त्याचा कुठेतरी संबंध लावू नाही. ही पण गोष्ट एक प्रतिस्पर्धी उमेदवार या नात्याने तुम्ही लक्षात घेणं काळाची गरज आहे. कारण आपल्याला भारताची अस्मिता टिकवायची आहे, हे त्याच्या मागे प्रमुख कारण आहे. पहा, त्यानंतर पहा काय म्हणते बा, निवडणुकीच्या प्रचाराकरता प्रार्थना स्थळाचा वापर करता येणार नाही. कारण का, निवडणुकीमध्ये तुम्हाला जाती धर्माचा आहे ना, वैयक्तिक सहानुभूतीचा वापर करता येत नाही. म्हणून धार्मिक स्थळ हे सर्व जाती धर्मासाठी खुलं असते, त्यावेळेस तुम्हाला त्याचा वापर करता येणार नाही. कारण त्याच्यात गेले तर एका गटाचे 2 कार्यकर्ते, एक इकडे असेल एक इकडे असेल, तर आम्हालाही तिथं जायचं आहे, तुम्हालाही तिथं जायचं आहे, मग स्थानिक गावातलं वातावरण दूषित होईल. म्हणून धार्मिक स्थळाचा कोणीही वापर प्रचार सभेसाठी करता कामा नये. यानंतर पहा, मतदारांना मत देण्याकरता जातीच्या धर्माच्या आधारावर आव्हान करता येणार नाही. अब ये खतरे में है, वो खतरे में है, चलो लढो, है ना, तर हे म्हणायचा अधिकार तुम्हाला नाही. कळलं का? ते तुम्हाला म्हणता येणार नाही. मतदान करण्याकरता मतदारांना आमिष दाखवणे, है ना, शेतात बाहेर उलट लटकेलेलं कोंबडं, बंगाट 90, पंगाट पेला, सकाळी बटन दिसणं, असे वांदे होतात, तर ते तुला करता येणार नाही. नाहीतर रपारप पैसे आहे का नाही, त्याच्यानंतर कोणाकडे स्पेशल राईट दिले, 3 वाजता जाय, या घरात घुस,
त्यानं किती दिलेत, मग महा एवढा रेट ठेव, पण एकदा लक्ष ठेवा नंतर आहेच मी 5 वर्षे तुमच्या बोकांडीवर बसायला, तर याचा थोडा आपण विचार करायला हवा. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षाच्या प्रचार सभा, मीटिंग, रॅली, रोड शो मध्ये अडथळा करू नये, नाहीतर पोकळ बांबूच्या फटक्यानं तुम्हाला धुतल्या जाईल. का? मूळ नेते बाजूला राहतात पण खाली, कारण आजकाल कॅटलीपेक्षा चहा जास्त गरम झाला, चहापेक्षा कॅटल्याच जास्त गरम झाल्या आणि त्याच्यामुळे वातावरण दूषित होतंय. तर तुमचं काम आहे वातावरण सांभाळायला हवं. का? तुझ्या बाजूच्या शेजारी तुला अटॅक आल्यावर दवाखान्यात नेणार आहे, तुला ब्लड लागल्यावर तो स्वतः रक्त देणार आहे, तुला काही झालं तर दवाखान्यात तो येणार आहे, तू हा नेता त्या टायमाला उपस्थित असणार नाही. म्हणून आजूबाजूच्या लोकांसोबत ते ऋणानुबंध संबंध, भावनिक नाते जे जमलेत ते जपणं. एक कार्यकर्ता जाऊ देत चुलीत, पण एक भारतीय नागरिक म्हणून तू ही ती जबाबदारी हे कर्तव्य एवढं तो लक्षात घ्यावं. मतदान संपण्याच्या 48 तासापूर्वीच्या कालावधीमध्ये कोणत्याही पक्षाला प्रचार सभा घेता येणार नाही. हे बरोबर आहे. त्यावेळेस तो भोंग्या उतरला जातो, या तारखेला प्रचंड मताने निवडून द्या, है ना बापा, कर्तव्यदक्ष, प्रेरणास्थान, जे जे काय काय विशेषणं लावतात एवढे विशेषणं आम्ही जिंदगीत कधी ऐकले नसतात, तर ते आपण लक्षात घ्यायचे. प्रचाराकरिता सभा, रॅली, रोड शो, मीटिंग, वाहनावर ध्वनी शपकांचा वापर करावायचा असल्यास त्याची परवानगी पाहिजे, नाहीतर त्याचा आवाज 64 डेसिबल आहे, तो कर 120, कर लोकायला बैर, है ना, लावतीये गाणे पुन्हा, तर ते आपल्याला कळावं. कळलं का? हां, त्याची परवानगी आपल्याला पाहिजे. पहा आता मुख्य गोष्ट काय, प्रचाराची वेळ संपल्यावर मतदारसंघातील मतदान, उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी शिवाय मतदारसंघात इतर कोणालाही थांबता येणार नाही. जे बूथ असते, माझी तर सरकारला, निर्वाचन आयोगाला विनंती आहे की बाबा हे जे बूथ असते का, तर या बूथमध्ये जे इथं है ना स्टिकर लावून आतमध्ये जातात, पहिले एकाही टग्याला इथं ठेवू नये. कारण काय होतंय, त्याहीला भिवून सामान्य मतदार ताणात येतो, त्या पुठ्यातून पाहावं लागतं, ते असं पक्क त्याच्यावर नजर ठेवते नेमकं कुठं टाकायले. मग एखादा हुशार असेल तर दोन्ही हात करते असे टुईक, हां, नाहीतर ते लोक नजरेनं ओळखतात. मी पाहिलं त्याचा हात वरती गेलता, खाली गेलता. आता 34 उमेदवार आहे आणि याचा फेवरचा पहिल्यावर आहे, बरोबर आहे, आणि याला माहिती आहे बाबा याचा 34 नंबर आहे, तर कळायतलं ना हात कुठं गेला म्हणून, पुढच्याला कळतं की नाही. म्हणून या कक्षात कोणीच असता कामा नये, हे तर निर्वाचन आयोगाने याच्यावर काहीतरी बंधनं घालायला पाहिजे. त्याच्यानंतर पहा, ध्वनी म्हणजे जे काही तुमचे भोंगे बिंगे आहेत त्याची परवानगी सकाळी 6 वाजता व रात्री 10 वाजता असावी, त्यानंतर बंद करावे, लोकायला झोपू द्या. असं तुम्ही एवढा विकास केलाय की पहिलेच लोक त्या विकासामुळे झोपणार, त्यामुळे तुमचं काम आहे 10 पर्यंत वाजवायत. कोणत्याही सभेत, मिरवणुकीत, रोड शो मध्ये पक्ष कार्यालयावर तिरंगा वापरण्यास मनाई आहे, परंतु फ्लॅग कोडचे पालन करणे आवश्यक राहील. फ्लॅग कोडचं, हा तुझा जे फ्लॅग कोड आता ते 2009चा नियम आहे, ते स्पेशल सांगतो, त्याची आचारसंहिता आपण यूट्यूबला सांगितलेली आहे. पहा, कोणताही उमेदवार, पक्ष कार्यकर्ता यांच्या जवळ अगर त्यांच्या वाहनात 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम किंवा 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे प्रचार साहित्य बेकायदेशीरपणे आढळून आल्यास ती रक्कम यांनी नाकाबंदी दरम्यान मिळून आल्यास जप्त करण्यात येईल. SST. आपण आता परभणी येत असताना गंगाखेड नाक्यावर आहेत का नाही, 4-5 पोलीसवाले पाल दिवस रात्र उभे, गाडी डिकी खोला, पैसे न्यायचे म्हणल्यावर कोणी कोणी लोक नेतात, त्याला काय तेच रस्ता आहे का, मधल्या मार्गे काही येता येणे का, पण ते आता त्याचा टाइमपास, आपला टाइमपास आणि यायचा बी टाइमपास, चल द्या. हा, ते आपल्याला कळावं. चला, पक्षाने नियुक्त केलेले स्टार प्रचारक 1 लाख रुपयापर्यंत रक्कम जवळ बाळगू शकतात. आता एखादा स्टार प्रचारक आहे, बंबाड भाषणं करतो, स्वतःला लय मोठा प्रमुख प्रचार बांधतो, तर त्याचं काम आहे भाऊ तुझ्याकडे 1 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम असता कामा नये, नाही तर तुला, त्या नेत्याला आणि सोबत जे तू असेल त्या सर्वांनाच उचलून आत टाकल्या जाते. म्हणून 1 लाखापेक्षा जास्त रक्कम तुझ्याकडे असता कामा नये. कोणताही उमेदवार नामांकन अर्ज भरण्यासाठी जाताना फक्त 3 वाहने वापरू शकतात व नामनिर्देशन पत्र भरताना संबंधित कार्यालयाच्या बाहेरील गेटपासून 100 मीटरच्या आत जास्तीत जास्त 3 वाहनांना परवानगी दिली जाते. आता समजा विधानसभेचा अर्ज भरायलो तर तो काय करेल, तहसील कार्यालयात भरेल का नाही, मग तहसील कार्यालयात भरताना 3च वाहन आत न्यायचे, नाही तर तू मोकार कार्यकर्ते आले, तुला शक्ती प्रदर्शन दाखवायचे आणि एवढ्या गाड्या मधात घुसल्या की लोकांना चालता येणं, चेंगराचेंगरीत 5-6 मेले, तर जबाबदार कोण आहे, आचारसंहितेचं भंग कोण केला, तर तू केला म्हणून तुला अटक होऊ शकते. त्यावर या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कंप्लेंट दाखल होऊ शकते, कार्यवाही होऊ शकते, मे बी तो अर्ज देखील काय होते, रद्द होऊ शकते. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर 1 अनुमोदक, 1 सूचक, त्याच्यानंतर 15,000 रुपये, तो हे पासपोर्ट, हे वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी पात्रतेमध्ये आहेत. पहा, आता पहा मुख्य गोष्ट काय बाबा, आदर्श आचारसंहिता काय, सर्व शासकीय वेबसाईटवरून राजकीय नेते मंत्री यांचे फोटो संदर्भ काढावेत. आता तुम्ही नेते नाहीत म्हणून आता सध्या सत्ता राज्याची कोणाच्या हातात आहे, राज्यपालांच्या.
म्हणून तेव्हा तुमचं काम आहे हे बाकीचं काढून टाकणे. शासकीय जाहिराती होर्डिंगवरील राजकीय मंत्री नेते यांचे फोटो काढावेत. म्हणजे एखाद्या गावाच्या बाजूला एखादा बस थांबा, बस स्टँड, निवारा, निवासस्थान स्थापन केलं असेल त्यांच्या स्थानिक विकास निधीतून, एक तर त्याला काळं छापा, नाहीतर महत्त्वाची वस्तू ते झाकून ठेवा. हे तुमचं काम आहे. एखाद्या शासकीय इमारतीच्या वास्तूचं तुमच्या हातातून उद्घाटन झालं असेल आणि आता त्याच ठिकाणी तुम्ही निवडणुकीला उभे राहिला असाल तर तुमचं काम आहे त्याच्यावरही लाल किंवा काळ्या कपड्याने ते बांधून ठेवा. तुम्ही ते केलंय म्हणजे प्रसार करत असताना निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामाचा उल्लेख तुम्ही कुठं करायचा भाषणात, पण शासकीय यंत्रणेचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही. सर्व शासकीय इमारतीमधील शासकीय नेते मंत्री यांचे फोटो संदर्भ काढावेत. आता उदाहरणार्थ मी जर महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये असेल आणि विधानसभा असेल तर विधानसभेमध्ये जेव्हा एखादा डेप्टी सीओ असेल त्या ठिकाणचा एखादा वरिष्ठ लिपिक असेल त्याच्या कॅबिनमध्ये मागं पहा समाज सुधारकांचे फोटो असतात आणि मधामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे ना उपमुख्यमंत्री यांचे फोटो असतात. तर या विधानसभेच्या कालावधीमध्ये ते फोटो ठेवता येणार नाही कारण सध्या सत्ता राज्यपालांच्या अधीन आहे हे आपल्याला कळावं. हे तुमचं काम आहे. संरक्षण दलाचे प्रमुख इतर अधिकारी यांचे फोटो प्रचारादरम्यान वापरण्यास मनाई आहे कारण त्याच्या कार्याचा तुमच्या कार्याशी कुठलाही संबंध नाही, म्हणून त्यांच्या कार्याचा तुम्ही तुमच्या प्रचारादरम्यान फायदा करून घेता कामा नये. आमदार खासदार यांची नावे वाहनावर असल्यास झाकावीत. तेच सांगितलं मी. तुमचं वैयक्तिक वाहन सोडलं तर इतर कार्यकर्त्यांच्या वाहनावर तुम्हाला त्यांची नावं वापरता येणार नाही. स्टिकर वापरले तर ते 48 तासाच्या आत नंतर काढायचं, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. 20 तारखेला मतदान आहे तर तुमचं काम 18 तारखेच्या संध्याकाळी तुमचे ते सर्व काढून टाकायचे आणि मतदान बूथ जे असेल त्या बूथच्या आतमध्ये तुम्ही 100 मीटरच्या आत फिरकायचं नाही. हां, नाहीतर मग SRPF त्याच्या इथं नेमप्लेट नसते आणि त्याचा एकच कार्यक्रम त्याला ठरवलेला शिकवलेला असते, ठोकायचं कसं. प्रत्येक गावात याच्या ड्युटी आहेत सध्या. हां, तर पहा निवडणुकीतील वाहनांचा वापर. प्रचाराकरिता लागणारी दुचाकी चारचाकी वाहने वापरण्याकरिता RO ची परवानगी आवश्यक आहे. किती वाहने वापरायत यावर बंधन नाही. वाहनाच्या समोर परमिट लावणं आवश्यक आहे. गाडी नंबर, तारीख, उमेदवाराचे नाव. कारण का तुम्ही किती वाहनं वापरा काही करा पण कारण खर्च मर्यादा महत्वाची आहे. 33 लाख एक गल्ली मॅनेज होत नाही भाऊ, कळलं का. हा पहा एका उमेदवाराला दिलेले वाहन दुसऱ्याला देता येणार नाही ज्याच्या नावावर तेच वाहन लागेल. ही गोष्ट सर्वात महत्त्वपूर्ण आहे. पहा एका वाहनावर एक झेंडा लावण्यास परवानगी. साईज 1/12. हे पहा हा 1/1 किंवा 1.5 फूट दांडा आणि 3 फूट तो म्हणजे हे झेंडा असेल तर 3 फुटाचा ध्वज तुम्हाला वापरता येते. ह्या 50 फुटाच्या गाडीवर ध्वज वापरशील ते एखाद्या कुठंतरी इलेक्ट्रिकच्या वायरला चिटकल त्याच्यात तू बी जाशील बाकीच्या घालशील तर त्यामुळे पोलीस यंत्रणा निर्वाचन आयोग तुमची काळजी करतो म्हणून त्यांनी सांगितलंय. पहा एका वाहनावर पंतप्रधान वगळता सर्व राजकीय नेते मंत्री यांना सरकारी एअरक्राफ्ट हेलिकॉप्टर वापरण्यास मनाई. कारण का तुमची खर्च मर्यादा आहे म्हणून. पहा खाजगी वापरता येईल परंतु 3 दिवस आधी माहिती देणे आवश्यक. आता तुमच्याकडे बंबाट पैसा आहे ना, लय घाम घालून कष्ट करून सोयाबीन विकून तुम्ही हेलिकॉप्टर घेतला असेल तर तुमचं काम आहे तुमचं खाजगी जरी हेलिकॉप्टर तुम्हाला एखाद्या सभेला इथून तिथं न्यायचं असेल तर 3 दिवसा अगोदर त्याची परवानगी घेणं तुमचं काम आहे. किती भारी आहे. तात्पुरते प्रचार कार्यालय पुढील ठिकाणी उभारता येणार नाही. सार्वजनिक खाजगी जागेत अतिक्रमण करून तुम्हाला तुमचं ऑफिस उघडून त्या ठिकाणी चहा पाणी प्रलोभन पैसे पत्याचा डाव अशा मोकार कुटाने करता येणार नाही. धार्मिक ठिकाणी नाही. शाळा हॉस्पिटल आवारात आता तिथं दवाखाने पेशंट बेजार आहेत त्याच्यात तुमचं कार्यालय केल्यावर पेशंटनं जायचं कुठं. पहिलेच तुम्ही रोडची एवढी बेकार व्यवस्था केलेली आहे की एखादी लेडीज प्रेग्नन्सीमध्ये ती शहरापर्यंत येईच ना त्याला कारणीभूत तुम्हीच आहेत. पण असो मतदान केंद्राच्या 200 मीटरमध्ये तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही. कार्यालयाकरता 4x8 फूट बॅनर वापरण्यास परवानगी आहे. महत्त्वाची गोष्ट. नंतर ह्या 2 एकराचं कार्यालय करसाल आणि त्याच्यावरती एक गुटगुटीत फोटो खालचे कार्यकर्ते झूम करून पाहावं लागले मग ह्या गावचा आहे ती ह्या गावचा आहे साहेबासोबत आहे लय जवळचा आहे. हां ओके. शाळा महाविद्यालयांचे मैदान काही अटीवर प्रचाराकरता वापरता येतील. शाळेचे वेळापत्रक बिघडता कामा नये. शाळेला सुट्ट्या आहेत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत आता वापरलं तरी चालते त्याची परवानगी घ्यावी लागते. हां शाळा महाविद्यालय आणि SDO यांची परवानगी आवश्यक आहे त्याच्यासाठी. यस पहा तिरंगा वापरण्यास मनाई नाही परंतु फ्लॅग कोडचे पालन करणे आवश्यक. म्हणजे ध्वजाचं प्रमाण त्याच्यानंतर ध्वजाची घडी आहे ना ह्या प्रत्येक गोष्टी ह्यावरजून गोष्ट लक्षात घ्या. तर पक्ष कार्यकर्ते यांचे घर पक्ष कार्यालय ठिकाण जास्तीत जास्त 3 झेंडे लावता येतील. एखादा पक्षाचा कार्यकर्ता आहे तर त्याचं काम 3 झेंडे लावावे. अख्खे झेंडे लावू नाहीत. त्या झेंड्यावरून धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची पण त्याने काळजी घ्यावी. पक्षाची युती असल्यास एका पक्षाचा एक झेंडा याप्रमाणे झेंडे लावता येतील. वाहनावर हे पहा
झेंडा व 3 फूट दांडा लावता येतील. बाकी झेंडा आणि सांभाळणारे कार्यकर्ते यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, पक्षाच्या प्रचाराकरिता पोस्टर, बॅनर, पॉम्पलेट छापणे, त्यावर प्रकाशनाचे व मुद्रकांचे नाव आणि तुम्ही किती पॉम्पलेट छापलेत त्याची आकडेवारी लिहिणं बंधनकारक आहे. छापलेल्या साहित्याची एक प्रत CEO, DEO यांना तात्काळ पाठवणे बंधनकारक आहे. होर्डिंग बॅनर यांना पोस्टर म्हणावे. होर्डिंग बॅनर यांना पोस्टर म्हणावे. पहा, ध्वनी क्षेपक वापरण्याकरता परवानगी घ्यावी. सभा, गाडी, रोड शो रात्री मात्र 10 पर्यंतच त्याला परवानगी असेल आणि सकाळी 6 बाकी लोकांना झोपू देणं तुमचं काम आहे. निवडणुकीच्या काळात त्यांना जागा करता. पुन्हा 5 वर्ष आम जनता आम्ही झोपलेलीच असतो हे तुम्हाला पण माहीत आहे. मोर्चा प्रारंभी वेळ, जागा, मार्ग, शेवट याबाबत पोलिसांकडून आगाऊ परवानगी घ्यावी. तसेच मोर्चामुळे इतरांना अडसर होणार नाही याची काळजी घ्यावी. मतदारांना कोणतेही प्रलोभन, दारू, पैसे, भेटवस्तू देऊ नये. तसेच धमकी, भीती दाखवू नये. एकदा मग सत्तेत येऊ द्या तुम्हाला दाखवतो तर मग जनतेने समजून घ्यावं. हे जर आता असे बोलत आपला कार्यक्रम पुढे कसा होईल या पण गोष्टी लक्षात घ्यायच्या. धार्मिक स्थळांच्या प्रचारासाठी वापर करू नये. जातीय धार्मिक भावनांना आव्हान करू नये. प्रचार कालावधी संपल्यानंतर प्रचार करण्यास मनाई. नवीन शस्त्र परवाना देण्यास मनाई आहे. या काळात तुम्हाला शस्त्र परवाना देत नाहीये. तू किती भारी असला तर तू याकडे असलेलं शस्त्र सध्या जमा केलं जाते. ही गोष्ट लक्षात घ्या. यवन तुमचा बॉडीगार्ड देखील काढून घेतला जातो. याच्या अगोदर तुम्ही पदावर असताल तर तुमचा बॉडीगार्ड देखील काढून घेतला जातो आचारसंहितेच्या कालावधीत. कारण त्या काळात तुम्ही हुद्द्यावर नाहीत, पदावर नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. 50,000च्या वरती कॅश व 10,000 किमतीच्या वर दारू, भेटवस्तू, शस्त्र, अंमली पदार्थ, पोस्टर्स, निवडणूक साहित्य वाटप करण्याच्या उद्देशाने घेऊन जाताना उमेदवार, प्रतिनिधी, कार्यकर्ता सापडल्यास त्याची दारू जप्त होणार. ते पेनार कोण, ज्याची त्याला माहीत. भेटवस्तू जप्त होणार. आता हा एखाद्याच्या घरी जात असेल, त्याला भेटवस्तू देत असेल किंवा तिथे याचं स्पेशल कोणी असेल तर ते पण जप्त होणार. शस्त्र वापरण्याची तर परवानगी नाही. अंमली पदार्थ, मी तिथे आलो, तुला माझ्याकडून काम करावं लागतंय, बापा मी आरेस घेऊन येतो, त्यासाठी तुला काय लागते, सिग्नेचर का, तर ते घेऊन येत असेल तर ते मधात जप्त होईल. आणि जप्त झाल्यावर ज्याने जप्त केले त्याचा फायदा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1 लाखापर्यंत कॅश स्टार प्रचारक घेऊन जात असतील एवढी गोष्ट लक्षात घ्या. 10 लाखापेक्षा जास्त कॅश पकडली असता कोणताही संशय नसेल तर जप्ती करणार नाही. पुढील कार्यवाहीसाठी आयकर विभागाला कळवले जाईल. कळलं का? इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवले जाईल. ते त्याच्यावर कारवाई करण्याचं काम करेल. मतदान केंद्र पाहू द्या किती आहेत बापा. हे पहा, मतदान केंद्रावर म्हणजे तुम्ही गेले तर हे आपण बोललोत बाबा, मतदानासाठी आलेले स्त्री पुरुष यांच्यासाठी वेगळ्या रांगा लावायत. हे कोणाचं काम आहे? तिथल्या अधिकाऱ्याचं. त्याच्यानंतर 8च्या आतच मतदान थांबवावं. लेज बाबा समजा गर्दा झाला 8 पर्यंत, पण 8च्या नंतर मतदान प्रक्रिया तुम्ही थांबवणं तुमचं काम आहे रात्रीची. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस अंमलदार कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काही घटना घडल्यास मतदान केंद्राध्यक्षाच्या अनुमतीने मतदान केंद्रात प्रवेश करू शकतात. पोलीस यंत्रणा ती पण बाहेर उभी असते. तुम्ही आगाऊ कुठाने केले तर मग त्याच्या ते SRPFचे जवान असतात, त्यांची नेमप्लेट नसती, काळा कपडा असतो, तो तोंडाला बांधणे आणि तुमचा कार्यक्रम ठोकणे. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. पहा, चिन्ह, राजकीय झेंडे, ते जेव्हा ज्या ठिकाणी काय झालं बाबा, आता निवडणुकीचा दिवस आला त्या दिवशी तुम्हाला त्या पक्षाचा रुमाल घालून, त्या पक्षाचं चिन्ह, त्या पक्षाचं लेबल घालून त्या आवारात फिरता येत नाही. कळलं का? कारण प्रचार कालावधी 48 तासात बंद झाले तेव्हा तुम्हाला तुमच्या पक्षाचा कुठलाही लोगो तिथं आणता येत नाही, त्याचा प्रसार करता येत नाही, त्या मतदारांना धमका येतात नाही, बळजबरी त्यांच्याकडून मतदान करून घेता येत नाहीये किंवा बळजबरी तू यालाच कर त्यालाच कर असं करता येत नाही. कारण बाजूला पोलीस यंत्रणा ही कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करत असते. याची देखील जाणीव तुम्ही प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे. मतदान संपवण्याच्या वेळेच्या 48 तास अगोदर दारू विक्री करण्यास मनाई असते. त्याचप्रमाणे मतदारांना मोफत वस्तू, पैसे, भेटवस्तू देता येणार नाही. जरी ज्या दिवशी ड्राय डे असतो त्याच दिवशी देशात लोक दारू जास्त पितात. ही देखील आपल्या भारताचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. कारण आपण भारत आहे, आपण भारतात राहतो. चला, तर अशा पद्धतीनं ही आचारसंहिता होती. या आचारसंहितेमध्ये नेत्यांना, नेत्यांच्या कार्यकर्त्यांना, त्याच्यानंतर आदर्श कार्यकर्ता, नेत्याचा म्हणजे सर्वस्वी असणारा किंवा नेत्याला आपल्या बापापेक्षाही श्रेष्ठ मानणाऱ्या तमाम भारतीय नागरिकांना विनंती आहे, जातीय धार्मिक तेढ तुमच्याकडून निर्माण होणार नाही. आपल्या बोलण्यामुळं, आपण एखाद्या व्हॉट्सअपवर पाठवलेल्या व्हिडिओमुळं, एखाद्या बॅनरमुळं, एखाद्या पोस्टरमुळं तुमच्या ज्या लोकांसोबत चांगले संबंध होते ते बिघडणार नाही, जातीय तेढ निर्माण होणार नाही, धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाही आणि हा भारत माझा देश आहे ही भावना लोकांच्या मनातून जाणार नाही. यासाठी सर्वोपरी भारतीय नागरिक या नात्याने तुम्ही प्रयत्न करसाल.
नेते येतील, नेते जातील, पण या भारतासाठी अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे आणि असा एक आदर्श भारत निर्माण केलेला आहे। तो सदैव आदर्श राहावा यासाठी प्रत्येक नागरिकाने, तुम्ही, आपण, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि सर्वांनीच प्रयत्न करावे यासाठी एवढीच विनंती करतो। थांबतो या ठिकाणी। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि सर्वांनी मात्र मतदान करा। एका मताचं मूल्य देखील अतिशय महत्त्वपूर्ण असते। धन्यवाद।